welcome back to Epilepsy Thursdays. Though I know I'm not uploading this video on a Thursday because, as I had told you, I was in between houses, so I could not shoot or upload the videos. But throughout the month of July, we are talking about the things that can help us overcome. I won't say overcome per se, but that can definitely help us if we are hyperventilating or we are depressed, or we are, rather than depressed, or we are sad, or we are worked up, we are upset, we are experiencing anxiety, or we think that we are going to get a panic attack. So these are the things that I will be talking about throughout the month of July. पर हा वीडियो शुरू करायच्या आधी हम लेने वाले हैं हमारा सवाल. So VK Collection has asked, "Hi madam, why most of the professions reject epilepsy candidates? Many people with epilepsy are facing job issue problems." Yes, we are working towards that cause. मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करते. तर VK कलेक्शन्सचा हा प्रश्न आहे की बऱ्याच जणांना ज्यांना एपिलेप्सी आहे त्यांना जॉबसाठी खूप प्रॉब्लेम्स येतात. बऱ्याच कॅन्डिडेट्सना रिजेक्ट केलं जातं. तर असं का होतं? ऐसा क्यों होता है कि जिनको एपिलेप्सी है उन कैंडिडेट्स को जॉब्स नहीं मिलते या फिर प्रॉब्लम आती है जॉब मिलने के लिए, उन कैंडिडेट्स को रिजेक्ट किया जाता है. तो ऐसे क्यों होता है? सो वेल, first and foremost, people are scared of the unknown. Because there is lack of awareness regarding epilepsy, people are scared. क्योंकि उनको एपिलेप्सी के बारे में पता ही नहीं है. तो जो भी कोई अनहोनी या ऐसी कोई चीज़ है जिसके बारे में हमें ज़्यादा पता नहीं होता, तो इंसान उसे पहले ही रिजेक्ट कर देता है डर के मारे, पॅरानॉया की वजह से. आपल्याला ज्या गोष्टीबद्दल फारशी माहिती नसते त्या गोष्टीला पहिलं म्हणजे माणूस, फक्त मी किंवा तुम्ही नाही, माणूस पूर्ण समाजच सर्वात आधी नाही किंवा नकार असं देऊन मोकळा होतो. कारण तो घाबरतो. कुठल्याही परिस्थितीला ज्याबद्दल त्याला जास्त माहिती नसते त्या परिस्थितीला व्यक्ती घाबरते. So when people are unaware about a certain thing, they don't want to accept people who have things that they are unaware about. But yes, we are trying to change this scenario. We are working towards it. So hopefully there will be a change in that direction. So this year, NHRD has taken up epilepsy as their cause. So we are hoping that the situation will change. NHRD ने इस बार पूना के NHRD ने इस बार एपिलेप्सी इस मुद्दे को उठाया है. तो हम ये आशा करते हैं कि इन चीज़ों के बारे में सोचा जा रहा है, इन चीज़ों के बारे में हम कुछ ना कुछ कर रहे हैं. तो हाँ, परिस्थिती बदलने के चान्सेस है. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही याविषयी प्रयत्न करतोय. आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्लस थँकफुली यावर्षी NHRD पुणा ब्रांचनी CSRसाठी म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीविषयीच म्हणा, एपिलेप्सी हा मुद्दा धरलेला आहे, लक्षात घेतलेला आहे. त्यामुळे नक्कीच काही ना काहीतरी बदल घडणार आहेत. चिंता करू नका तुम्ही. आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय की ही जी काय परिस्थिती आहे की एपिलेप्सी असलेल्या व्यक्तींना रिजेक्ट केलं जातं, ती परिस्थिती बदलली जाणार आहे. वी आर गोइंग टू चेंज दिस सिच्युएशन. वी आर वर्किंग टुवर्ड्स इट. So do not worry. Yes, it will take some time because nothing happens overnight. We have to struggle for it. So yes, we are struggling. We are working towards it. We would love to have more supporters who are out there who will come and sign up the petitions, work for it, work along with us.
जर तुम्हाला व्हॉलंटिअरिंग करायचं असेल तर कृपया मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, कारण आम्हाला लोकांची गरज आहे ही गोष्ट बदलण्याकरता. जेवढी जास्त लोक बरोबर असतील तेवढं आपल्याला जास्त सोपं जाईल ही परिस्थिती बदलायला. त्यामुळे मोकळेपणानं येऊन मला इंस्टाग्रामवरती DM करा, मी रिप्लाय देणार आहे. त्याची काहीही काळजी करू नका. थोडा उशिरा रिप्लाय दिला जाईल, पण कारण माझ्याकडे खूप मेसेजेस येतात त्यामुळे मला बघायला थोडा वेळ लागतो. पण टेन्शन घेऊ नका. 24 ते 36 तासात तुम्हाला नक्की रिप्लाय मिळेल. ह्याची तुम्ही निर्धास्तपणे रहा, ह्याची काळजी करू नका. पण आम्हाला वॉलंटियर्स हवेत. हमें और ज़्यादा लोगों की ज़रूरत है जो आके हमारे साथ बातचीत करें, हमारे साथ वॉलंटियरिंग करें, ताकि हम इस परिस्थिति को जल्द से जल्द बदल पाएँ. तो ऐसे मत सोचिए कि ये सिचुएशन बदली नहीं जा सकती. ये सिचुएशन बदली जा सकती है, हमें बस आपका सहारा चाहिए. तो अगर आप सहारा देने के लिए तैयार है तो प्लीज़ मुझे इंस्टाग्राम पे मैसेज भेजिए. मैं तुरंत आपको शायद मैसेज का रिप्लाई ना दे पाऊँ क्योंकि बहुत सारे मैसेजेस आते रहते हैं मुझे, पर आप ये ना सोचिए कि आपका मैसेज पढ़ा नहीं जाएगा. मैं ज़रूर पढ़ती हूँ, हर एक मैसेज पढ़ती हूँ और रिप्लाई भी देती हूँ. तो 24 या 36 घंटों में आपको रिप्लाई ज़रूर मिलेगा. तो आप उसका टेंशन ना लें. आपका मैसेज पढ़ा जाएगा, आपको रिप्लाई दिया जाएगा. तो आप प्लीज़ सामने से आके हमारे साथ जुड़ जाइए ताकि हम बदलाव जल्द से जल्द ला पाएँ. Now, moving on to our topic of the day, what are the things that can be done to help us fight against anxiety, panic, mood swings that we end up having? So, moving on today, I'm talking about crying. So most of the times what happens is that we get really upset thanks to our anti-epileptic drugs. We have mood swings which just move like a pendulum, and there are times that we might end up fighting with our love and dear ones for no rhyme or reason, and thus our interpersonal relationships get hampered. Correct? उगाच कधी कधी काही गरज नसताना आपली भांडणं होतात आपल्याच लोकांबरोबर, कारण आपले मूड स्विंग्स होतात ह्या औषधांमुळे. तर रिलेशनशिप खराब करण्यापेक्षा आपण काय करू शकतो? हम ऐसी कौन सी चीज़ कर सकते हैं जिसकी वजह से हम हमारे जो नज़दीकी लोग हैं उनके साथ इन दवाइयों के मूड स्विंग्स की वजह से झगड़ा ना करें. कभी सॅड होते हैं, कभी पॅनिक अटॅक्स आता है, हृदयाचं धडधड वाढायला लागतं. ह्या सगळ्यांसाठी ह्या सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन आपण ह्यांच्या विरोधात आपण काय करू शकतो? तर सर्वात प्रथम गोष्ट जी मी आज तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे रडणं. हो, अगर आप प्लानिंग करके रोएं, हाँ जी मैं आंसुओं के बारे में बात कर रही हूँ. अगर आप ऐसा करें तो हमारे जो इमोशनल टेंशन जो होते हैं वो कम होने के चांसेस बढ़ते हैं. क्या होता है कि हमें बचपन से ये बताया जाता है कि रोना नहीं बेटा, आपको रोना नहीं है. रोना मतलब किसी का वीकनेस माना जाता है, कमज़ोरी मानी जाती है. ऐसा नहीं होता. रोना या कोई भी इमोशन दिखाना कमज़ोरी नहीं है. असं समजू नका की तुम्ही रडताय म्हणजे तुम्ही तुमच्यात शक्ती नाही आहे किंवा तुम्ही ताकदवर नाही आहात किंवा तुम्ही दुर्मिळ आहात, असं नाही होत. अजिबात असं नाही होत. रडणं ही पण एक शक्ती आहे. लेट दोज इमोशन्स गेट आउट ऑफ युअर आईज. क्राइंग डज नॉट मीन अ representation of sadness. It also means relieving the tensions that have been building up inside you.
within you. There are so many things that are building up inside of us that need to be relieved, and crying helps. Imagine yourself as a volcano. Okay, so we are a volcano, and volcano doesn't keep it just erupts once. It just happens, like there are so many tensions and stress in our lives that we built up, and it just erupts one fine day, and that eruption may turn ugly. So rather than affecting your interpersonal relationships by interrupting that one sudden day and creating this entire ugly scenario, try to be a cooker pressure. I'm not joking. Try and be a cooker pressure than a volcano. व्हॉल्कॅनो कसा असतो तो एकदाच असा नाही हल्ला नाही. व्हॉल्कॅनो कसा असतो तो एकदाच असा ब्लास्ट होतो, राइट. एक ही बार ब्लास्ट हो जाता है वॉल्केनो. तो हम हमारे अंदर दबाते रहते हैं हमारे इमोशंस, उनको एक के ऊपर एक के ऊपर एक के ऊपर एक, ऐसे इमोशंस बढ़ते जाते हैं. तुम्ही असा किती त्याचं हे वाढू देणार आहात, टेन्शन असं वाढत जातं, साचत जातं, ते आपल्या आतमध्ये साचत जातं साचत जातं साचत जातं, आणि मग एक दिवस भडका उडतो. आणि मग तो जो भडका असतो तो फार घाण असतो, कारण तेव्हा तुम्ही सगळं ओकता. जे बोलायचं नसतं तेही माणूस बोलून जातो, जे नंतर त्याचा पछतावा होतो आपल्याला. पछताने से क्या फायदा, अब पछताए हो जब चिड़िया चुग गई खेत, इससे क्या फायदा. तो हमारे अंदर हमारे इमोशंस दबाते जाने से अच्छा है कि हम कुकर बने. हमारा जो कुकर होता है जिसमें हम बिरयानी या फिर राइस बनाते हैं, कुकर बने. कुकर कैसा होता है, वो धीरे 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 सीटी बजाते रहता है और अंदर का जो प्रेशर होता है वो निकाल देता है. कुठलाही कुकर आपण म्हटलं, हो मी स्वयंपाकातला कुकर म्हणते आहे, ज्यात आपण भात लावतो त्याच कुकरविषयी मी बोलतेय. कुकरची शिट्टी वाजते. शिट्टी वाजणं म्हणजे काय असतं की त्या शिट्टीमधून तो प्रेशर जे काय असतं ते बाहेर काढतो, साचत ठेवत नाही. जर शिट्टी वाजली नाही तर ते प्रेशर वाढत जाणार आणि मग कुकरचेही ब्लास्ट झालेले आपण ऐकलेले आहेत. त्यामुळे ती शिट्टी वाजवणं फार गरजेचं असतं. तसंच आपल्या इमोशन्सबद्दल आहे. व्हॉल्कॅनो होण्यापेक्षा कुकर बना. दर 10 ते 15 दिवसांनी शेड्यूल करा. तुम्ही ते जे काय साठवलेले इमोशन्स आहेत त्याविषयी विचार करा. आप उन सारे इमोशंस के बारे में सोचिए, और उन सारे इमोशंस के बारे में जो आपके अंदर समाते गए हैं, जिनको आप दबाते गए हो, हर 10 से 15 दिनों में उसके बारे में सोचिए और खुलकर रोइए. हाँ, मैं सीरियसली बता रही हूँ, कोई जोक नहीं है. खुलकर रोइए. वो सीटी कुकर की बजने दीजिए. It's always better. So every 10 to 15 days, introspect, think about whatever has happened in those past 10 to 15 days, or whatever past incidences that you want to think about. Think about them and cry. Let yourself go. Release your stress through those tears. It is always better to be a cooker pressure than a volcano. I think that's all for today. Yes, that is all for today. Crying does make us feel lighter, FYI. Like, you really feel light after a good crying session. I'm not joking. I cry a lot. I seriously schedule my cries and I cry a lot.
रडण्याने खरंच हलकं वाटतं. म्हणजे एकदा असा छान रडलं ना माणूस की खरंच हलकं वाटतं. प्रयत्न करून बघा. ट्राई कीजिए, ट्राई करने में क्या बुराई है, हुआ तो हुआ, नहीं हुआ नहीं हुआ. ट्राई करके देखिए, आपको सच्ची बहुत हल्कापन महसूस होगा. एक बोझ कंधे से उठ गया है ऐसे लगेगा. ट्राई करके दीजिए, ट्राई करके देखिए. So anyway, this is all for today. If you like the video, do give me a thumbs up. Validation is always welcome when it comes to these videos. To subscribe if you haven't subscribed already. Bell icon जहाँ कहीं पे होगा उसको दबाइए ताकि आपको ये पता चले, आपको तुरंत नोटिफिकेशन मिलेगा जब कोई नया वीडियो अपलोड होता है. तो बेल आइकन ज़रूर दबाइए. आपको कोई भी सवाल हो बेझिझक कमेंट सेक्शन में लिखिए, या फिर अगर आपको आपका नाम लोगों को नहीं दिखाना है, लोगों को नहीं पता चलने देना है, तो आप मुझे इंस्टाग्राम पे बेझिझक मैसेज कीजिए. जैसे कि मैंने स्टार्टिंग में ही आपको बताया था, मैं हर एक मैसेज पढ़ती हूँ, उसका जवाब देती हूँ. 24 से 36 घंटों में आपको जरूर मेरा रिप्लाय आएगा. त्यामुळे असा विचार करू नका की मी तुम्हाला इग्नोर केलं तर. कुठलाही प्रश्न फालतू नसतो, कुठलाही प्रश्न छोटा नसतो. त्यामुळे कुठलाही प्रश्न असला एपिलेप्सीच्या विषयी तर तो न घाबरता 10,000 वेळा त्याविषयी न विचार करता बिनधास्त विचारा, त्याचं उत्तर नक्कीच मिळेल तुम्हाला. So yes, that's all for today. Stay strong, keep fighting, and as always, stay happy, stay golden, accept epilepsy.